ही संकल्पना चांगली आहे, पण जागा चुकीची. त्यावेळेला देखील स्थानिक नागरिकांनी या गोष्टीसाठी विरोध केलेला होता. तर आताचे खासदार मुरली अण्णा मोहोळ हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. ज्येष्ठ नेते भाजपचे चंद्रकांत दादा पाटील हे देखील उपस्थित होते. तर ज्यांच्या संकल्पनेतनं हा कट्टा सुरू झाला. तर आम्ही कलाकार कट्ट्याला विरोध केलेला नाहीये, तर आम्ही त्याचं स्थलांतर करावं अशी मागणी केलेली आहे. आणि या मेन चौकात सुद्धा बघितल्यानंतर साधारणतः हा कट्टा हा रस्त्याच्या चौकाच्या एका कोपऱ्यात एका साईडला आहे. आज या भागामध्ये अनेक राहणाऱ्या डेक्कन जिमखाना परिसरातील नागरिकांच्या वारंवार मागणी होती की हा कलाकार कट्टा हा वाहतुकीला अडथळा होतोय, तर हा कट्ट्याचं पुनर्वसन दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी करावं. आमच्या पत्रात देखील आपण बघितलं असेल तर आम्ही कलाकार कट्ट्याला विरोध केलेला नाहीये, तर आम्ही त्याचं स्थलांतर करावं अशी मागणी केलेली आहे. कारण कलाकारांना देखील या ठिकाणी आपली कला सादर करताना काल आयुक्त साहेब पण त्यांच्याशी बोललेले आहेत कलाकारांशी, की त्यांना इथं दिवसभरात एखादाच याचा धंदा होतोय. त्यांचा कला सादर केल्यानंतर एखादा माणूस त्यांचा पोर्ट्रेट विकत घेतोय किंवा ती फोटो फ्रेम विकत घेतोय, तर त्यांना ह्याच्यापेक्षा चांगल्या 2-3 जागा त्यांनी सुचवलेल्या आहेत. त्या कलाकारांना देखील काल त्या मान्य झालेल्या आहेत. आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर संध्याकाळी 4 नंतर माझ्याच उजव्या हाताला एक गल्ली डेक्कन जिमखाना कॉलनीसाठी जाती. याच्या आधीची जी गल्ली आहे ती नो वन वे आहे, तिकडनं जाता येत नाही. त्याच्यामुळे हा मुख्य रस्ता आहे डेक्कन जिमखाना कॉलनीला जायला आतमध्ये. या रस्त्यावर संध्याकाळी दुतर्फा वाहतूक कोंडी होती. अँब्युलन्स पण आज जाऊ शकत नाही किंवा फायर ब्रिगेडची गाडी देखील आज जाऊ शकत नाही. अशी सगळी परिस्थिती असताना आपण नागरिकांच्या जीवाशी खेळणं योग्य आहे का? ताई, ह्या माझ्या स्वतःच्या मार्गदर्शिका आहेत. ही संकल्पना चांगली आहे, पण जागा चुकीची. त्यावेळेला देखील स्थानिक नागरिकांनी ह्या गोष्टीसाठी विरोध केलेला होता. हे म्हणजे त्यावेळेचे रेकॉर्ड पण उपलब्ध आहेत. आता देखील आपल्याकडे कमीत कमी 100 लोकांच्या सह्या आपल्याकडे आहेत. त्या जर तुम्ही म्हटल्या आणून दाखवा तुमच्याकडे, तर आम्ही तेही दाखवायला तयार आहोत. समस्या 100% आहे, त्याच्याशिवाय आम्ही असं चुकीचं काम करणार नाही. अर्थात हे चुकीचं पण नाही, तर लोकांच्या हितासाठी चाललेलं काम आहे. की वाहतुकीची जी अडचण निर्माण झालेली आहे प्रचंड प्रमाणात डेक्कन जिमखाना कॉलनीत राहणाऱ्या नागरिकांना, PMPLचे चालक देखील मला खासगीत भेटून सांगितले की साहेब, तुम्ही आता नगरसेवक या भागाचे झाले आहात, संध्याकाळी तुम्ही आमची बस तुम्ही स्वतः इथनं वळवून दाखवा, तुम्ही स्वतः उभे राहा. म्हणजे सगळ्यांनाच ती एक प्रकारे अडचण आहे आणि आपण त्याचा विस्तार कमी करतोय. आणि हे जे कलाकार आहेत त्यांना दुसऱ्या जागी देखील आपण जागा द्यायला तयार आहोत. या कलाकार कट्ट्यावर यायचं आवर्जून कारण हे आहे की इथले स्थानिक नगरसेवक भाजपचे जे आहेत त्यांनी काल पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना एक निवेदन दिले की या कलाकार कट्ट्यामुळं साधारणतः ह्या चौकामध्ये खूप ट्रॅफिक होतं. मी आवर्जून या व्हिडिओच्या माध्यमातून खरंच दाखवायला आलोय की या कलाकार कट्ट्यामुळं खरंच ट्रॅफिक होतं का. मुळात हा कलाकार कट्टा असतानाच एका कोपऱ्यात एका साईडला आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की आम्ही या चौकात उभे आहे. हा मेन चौक आहे आणि या मेन चौकात सुद्धा बघितल्यानंतर साधारणतः हा कट्टा हा रस्त्याच्या चौकाच्या एका कोपऱ्यात एका साईडला आहे. एवढं असून सुद्धा भाजपच्या इथल्या स्थानिक नगरसेवकांनी मुद्दामून खोडसाळपणा केलेला आहे. आज जे कलाकार पुणे शहरातले असतील, महाराष्ट्र राज्यातील काही कलाकार असतील, ते ह्या कलाकार कट्ट्यावर आवर्जून येतात. मग ते चित्रकार असतील, व्यंगचित्रकार असतील, त्याचबरोबर शिल्पकार असतील, यांचं इंटरॅक्शन इथल्या शहरातल्या लोकांशी डायरेक्ट होत गेलं. यांना एक चांगला उदरनिर्वाहाचं साधन या ठिकाणी तयार झालं. आज त्यांची कौटुंबिक जी काय आर्थिक परिस्थिती आहे, आज त्याला एक चांगला आधार या कट्ट्याच्या माध्यमातून मिळाला. आज एवढं सगळं असून देखील अतिशय खोडसाळपणा करत इथल्या स्थानिक नगरसेवकांनी आयुक्तांना पत्र दिलं आणि हा कलाकार कट्टा हा स्थलांतरित करा असं निवेदन दिलं. याच्यामध्ये आवर्जून एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की हा कलाकार कट्टा ज्यावेळेस स्थापन केला त्यावेळेस याचं उद्घाटन आपले अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात करण्यात आलं. पण त्याचबरोबर आताचे खासदार मुरली अण्णा मोहोळ हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. ज्येष्ठ नेते भाजपचे चंद्रकांत दादा पाटील हे देखील उपस्थित होते. इथले स्थानिक नगरसेवक सिद्धार्थ दादा शिरोळे असतील, त्याचबरोबर ज्यांच्या संकल्पनेतनं हा कट्टा सुरू झाला, ज्यांचं बोर्डावर नाव आहे त्या अशा भाजपच्या ज्येष्ठताई एकबोटे यांच्या खरंच संकल्पनेतून हा कट्टा सुरू झाला. आणि आत्ताचे नगरसेवक आणि त्या काळी असलेले नगरसेवक हे दोन्ही भाजपचेच नगरसेवक होते. पण यांच्यामध्ये दोघांच्याही मध्ये खूप संभ्रम असताना दिसतोय. याच्यामध्ये कुठंही या
कलाकार कट्टा एवढा चांगला केल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये कुठंही त्यांच्यामध्ये एकमत असताना दिसत नाहीये आणि ही खरं खूप मोठी शोकांतिका आहे की आज भाजपच्याच पुणे शहरातील इतक्या चांगल्या दिग्गज नेत्यांनी या कलाकार कट्ट्याचं ओपनिंग करून देखील आता नवनिर्वाचित म्हणून नियुक्त झालेले भाजपचे नगरसेवक उगाच काहीतरी आम्ही वेगळं करण्याचं काम करतोय, उगाच काहीतरी आम्ही फार वेगळं जगावेगळं काहीतरी काम करतोय असं एक केविलवाना त्यांचं काम दाखवण्याचा प्रयत्न किंवा समाजामध्ये आम्ही फार वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी शाश्वत उपाययोजना कराव्यात आणि त्यासाठी कलाकार आणि कलाकारांना याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे बळीचा बकरा करू नये एवढीच माझ्या आयुक्तांना आणि पुणे शहराच्या नवीन आपल्या महापौर झाल्यात मंजुषा ताई नागपूर यांना माझी विनंती आहे की यांनी या गोष्टीवर आवर्जून लक्ष द्यावे आणि हा कलाकार कुठेही स्थलांतरित करू नये अशी आमची मागणी आहे.